नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आज जे की हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 साठी जे की अंकगणित आणि मित्रांनो बुद्धिमत्तेची बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज सोडवणार आहोत। बघा मित्रांनो, संपूर्ण प्रश्न एकदम सोप्या ट्रिक्सनुसार मित्रांनो बघा जे की एकदम शॉर्टकट पद्धतीने बघा मी तुम्हाला ठिकाणी जे की सोडवून दाखवणार आहे। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे तुम्ही ठिकाणी संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आताच करून घ्या मित्रांनो, कारण बघा याच प्रकारचे नवीन मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी मित्रांनो जे की आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल मित्रांनो बघा या जे की प्रकारचा प्रश्न विचारला आहे। 7चा संबंध 12, 12चा 14, 14चा 24, 24चा 28, 28चा प्रश्नचिन्हासोबत। तर प्रश्नचिन्हाचा जागी कोणता अंक येईल मित्रांनो बघा तुम्हाला पोलीस पाटील भरतीला जास्त काही बघा गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्नसंच मित्रांनो हार्ड लेवलच्या ठिकाणी विचारले जाणार नाहीत मित्रांनो बघा, बेसिकचे तुम्हाला फक्त प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारले जातील। ओके, तर बघा एवढं फक्त तुम्ही समजून घ्या। ओके, तर बघा या ठिकाणी संबंध कसा दाखवला आहे बघा थोडंसं समजून घ्या मित्रांनो। काय करा, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काही लिहून घ्या। ओके, आता बघा 7 आणि 12चा काहीही संबंध नाही, कसं सांगतो आता बघा या ठिकाणी बघा 7ची 2 पट केलं आहे 24 झाली, 7 गुणाकारात 2 केलं 24 झालं, नंतर 24 गुणाकारात 2 केलं 28 झालं। ओके, आता असंच 12 गुणाकारात 2 केलं 24 झालं। तर आता जर 24 गुणाकारात जर 2 केलं तर येते किती बघा 24 दोन्ही 48 येते बघा, जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवा बघा हे संपूर्ण काही लिहून घ्या मित्रांनो बघा 100% परीक्षेमध्येही येणारी प्रश्नसंच आहेत। ओके, पुढे मंगेश 240 किलोमीटर अंतर 8 तासात गेला, येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तास वाढवावा लागेल। मित्रांनो बघा एकदम सोपे प्रश्न आहेत बघा, एकदम सोपे, फक्त या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला अवघड आहेत मित्रांनो, फक्त एकदम मित्रांनो बघा सोप्या ट्रिकनुसार मी प्रत्येक प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र पाहायला विसरू नका। ओके, आता काय सांगतो, मंगेश काय केला आहे 240 किलोमीटर 8 तासात गेला ना, डायरेक्ट मी काय करतो हे 240 छेदामध्ये 8। ओके, आता 8 1 8, 8 2 16, 8 3 24। ओके, हे आलं 3 आणि समोरचं 1 0। ओके, आता हेच अंतराला किती 5 तासात कापायचं असल्यास किती बघा मित्रांनो या 5 तासाचं बघा 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमीने प्रति तास वाढवावा लागेल। डायरेक्ट काय करा हे 240 घेतो एवढंच त्याला पार करायचं आहे परंतु 5 तासानं कापायचं। ओके, पहिलं 8 तासानं गेला, आता 5 तासानं वापस यायला आहे, हे 5 5 चौक 20 उरले किती 4 5 48 आलं किती 30 किलोमीटर 48 किलोमीटर। आता समजा आपण या 48मधून जर हे जर 30 वजा केले आले किती 18 किलोमीटरनं मित्रांनो बघा त्याला जे की या ठिकाणी बघा वेग मित्रांनो त्याचा प्रति तास वाढवावा लागेल, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो याच प्रकारचे 100% बघा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नसंच मित्रांनो विचारले जातात। ओके, या ठिकाणी बघा एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो बघा, या आपल्या पोलीस पाटील भरती 2026 साठी मित्रांनो आम्ही एक जे की 5000+ प्रश्नांचा मित्रांनो महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा तुम्ही बाय करा, जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केला तर 100% मित्रांनो तुमचं रिझल्ट बघायला फक्त आपल्या या महाठोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल, म्हणून मित्रांनो बघा लगेच आपला महाठोकळा बाय करा, खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 9307 बघा मित्रांनो हा आहे आपला क्रमांक, या क्रमांकावर फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे। स्क्रीनशॉट टाकल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून लगेच आपला हा महाठोकळा बाय करून घ्या, कारण 100% मित्रांनो बघा तुमचं आपल्या महाठोकळ्यामार्फत रिझल्ट येणार आहे। ओके, आणि मित्रांनो बघा घर बसल्या एकदम तुम्हाला 15,000 रुपयाच्या ठिकाणी नोकरी लागत आहे मित्रांनो, ही एक चांगली संधी आहे, या संधीचा अवश्य लाभ घ्या। याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपला हा मित्रांनो 5000+ प्रश्नांचा महाठोकळा आत्ताच खरेदी करा आणि तुमच्या अभ्यासाला एक मित्रांनो नवीन दिशा देऊन टाका। ओके, पुढे एक रेल्वे बघा ताशी 90 किमी तास वेगाने धावताना एका सिग्नल खांबास 8 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी आपल्याला काढायची आहे। तर मित्रांनो बघा मी या ठिकाणी थोडंसं पेजचा वापर करतो,
हां, तर बघा एका रेल्वेची लांबी किती 90 किमी तास वेगाने धावताना एका सिंगल खांबास 8 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची आपल्याला लांबी विचारलेली आहे ना. काय करा, एक सूत्र पाठ करा. बघा एक छोटंसं सूत्र सांगतो, ते सूत्र फक्त तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा. ओके, तर ते आहे बघा, अंतर लिहून घ्या, माझ्यासोबत लिहून घ्या. अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ, याच्या गुणाकारामध्ये आहे 5/18. ओके, हे आहे बघा सूत्र. हे सूत्र लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर करा. ओके, वहीवर लिहून घ्या बरं. ओके, आता अंतर म्हणजे ही लांबी आपल्याला काढायला सांगितली आहे. ओके, आता वेग किती दिलं आहे, 90 गुणाकारात वेळ किती, हे 8 सेकंद. आता 5/18, 18 18, 18 90, 5 ओके, 18 90. आता 5 40 गुणाकारात हे 5. आता 5 20 आणि समोरचा 0 म्हणजे बघा जवळपास 200 मीटर मित्रांनो. बघा त्या ट्रेनची बघा जी की मित्रांनो देखील लांबी असणार आहे. बघा जी की मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके मित्रांनो, बघा तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर बघा जे की आपल्या एवढ्या मित्रांनो बघा जे की एकदम ट्रिक्सनुसार बघा, एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा जे की या ठिकाणी कोणीही शिकवणार नाही. म्हणून लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो याच प्रकारचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी. ओके, बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक मात्र करायला विसरू नका. पुढे बघा चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने जे की सोडवायचा आहे. हां, तर बघा शिवाने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5,000 रुपये ठेवली असता दामदुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील. मित्रांनो बघा आता फक्त हा जो प्रश्न आहे मित्रांनो पाहायला सोपा आहे, परंतु सोडवायचं म्हटलं तर एकदम मित्रांनो बघा टफ लेवलचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. ओके, तर बघा याला आपल्याला कसं सोडायचं आहे. आता बघा मित्रांनो काय म्हटलं आहे, शिवाने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5,000 रुपये इतकी ठेवली ना, तर दामदुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील. मित्रांनो बघा पहिलं ठिकाणी त्यानं बँकेमध्ये एकूण जमा किती रक्कम केली, त्याची रास किती आहे बघा, ठिकाणी रास आहे बघा 5,000 रुपये. ओके, मी लिहून घेतो रास ही 5,000. ओके, आता आपला दामदुप्पट या दरांना काढायचं आहे ना, म्हणून मी काय करतो बघा याची दामदुप्पट करतो. ओके, याची करतो मी दामदुप्पट करण्यासाठी हे 5,000 गुणाकारात याची करतो मी 2 पट. जर आता 5,000 गुणाकारात जर 2 पट केलो तर ती किती झाली, 10,000 या ठिकाणी आपल्याला भेटली. ओके, आता जर आपल्याला समजा आता आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, जे की सरळ व्याज दरानं 10 वर्षासाठी याचं जे की आपल्याला दर काढायचं आहे, म्हणून मित्रांनो याचं सरळ व्याज या ठिकाणी काढून घेतो. ओके, आता सरळ व्याज पण मी काढून घेणार आहे या ठिकाणी. आता सरळ व्याज बरोबर दामदुप्पट टोटल किती आहे, 10,000 रुपये. हे 10,000 रुपये आता मायनस जर मी रास केलो तर आपल्याला भेटतं सरळ व्याज. आता 10,000मधून 5,000 गेले, उरले किती 5,000. आता करता येते प्रश्नाचा आपल्याला करेक्ट आन्सर. ओके, जसं की डायरेक्ट बघा आता आपला सरळ व्याज किती आहे 5,000. हे 5,000 मी जसे असं तसं घेतलो गुणाकारात. मग आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी रास किती भेटली, ही 5,000 रुपये आपली रास आहे. ओके, म्हणून मी या ठिकाणी घेतो ही 5,000 रुपये गुणाकारात. आपल्याला काय करायचं आहे दर, तर किती वर्षाचं, 10 वर्षासाठी. हे 10 गुणाकारात दर काढायचा आहे. दराला मी मानतो एक्स आणि छेदामध्ये घेतो 100. बघा आता हे आहे बघा मित्रांनो सूत्रानुसार मी डायरेक्ट किमती भरल्या आहेत. फक्त तुम्ही सूत्र पाठ करू नका, या ठिकाणी किमती कशा प्रकारे भरायच्या आहेत तेवढं फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. ओके, आता करतो याचा मी तिरपा गुणाकार. हे बघा 5,000ला 5,000 जशास तसं बरोबर आलं. हे 1 2 3 गुणाकारात. आता हे जे 100 मित्रांनो छेदामध्ये आहे बघा भागाकारात, हे आलं वरती अंशामध्ये गुणाकारात. ओके, आता हे 5,000 गुणाकारात, हे जशास तसं, आणि हे 10x. ओके, 10 गुणाकारात x झालं की 10x. आता एक्सला बाजूला फेकून टाका, हे डायरेक्ट 10ला 10 इथं ह्या 5,000ला 5,000 कट, हे 1 0 कट, हे 1 0 कट, उरलं किती फक्त 10 मित्रांनो. जे की बघा 10 वर्ष बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे मित्रांनो. बघा जे की या ठिकाणी क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात घ्या. या प्रकारे मित्रांनो बघा जे की थोडासा प्रश्न अवघड लेवलचा होता, फक्त प्रश्न पाहायला सोपा होता, परंतु मित्रांनो सोडवायच्या दृष्टीने एकदम अवघड प्रश्न होता, जे की एकदम मित्रांनो बघा शॉर्ट ट्रिकनुसार मी तुम्हाला जे की सोडवून दाखवलेलो आहे. आशा करतो या प्रत्येक प्रश्न मित्रांनो जे की समजत असेल. ओके, समजत असेल मित्रांनो तर अवश्य लिहून घ्या, आणि लिहून घेऊन मित्रांनो बघा तुम्ही या प्रश्नात जास्तीत जास्त सराव करा, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये ही येणारी प्रश्न आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा. तर आता बघा 5वा प्रश्न. 3 मुलांचे सरासरी वय 20 असून त्यांचे वयाचे गुणोत्तर 3:4 4:5 आहे, तर सर्वात मोठ्या वयाच्या मुलाचे वय किती.
एकदम सोपा प्रश्न आहे बघा, कशा रीतीनं सोडवू शकतो बघा. तर या ठिकाणी करायचं काय मित्रांनो, पहिलं हे जे मित्रांनो बघा गुणोत्तर आहे, या गुणोत्तराची बेरीज करू आपण. हे 3 + 4 + 5 ओके. टोटल किती जण आहेत? तिघं जण आहेत म्हणून छेदामध्ये 3 घेतो बरोबर. तिघाच्या वयाची सरासरी हे 20 आहे ओके. आता जर आपण या तिघाची बेरीज केली 3 आणि 4 7, 7 आणि 5 12 ओके. हे 12/3 बरोबर 20. आता मित्रांनो काय करा बघा या ठिकाणी किती 12 आहे काही की 12 ओके. आता मित्रांनो काय झालं, हे जे 3 मित्रांनो खाली छेदामध्ये आहे, हे आलं वरी अंशात गुणाकारात आणि मित्रांनो हे बरोबर 20 आणि छेदामध्ये आलं हे 12 वरचं अंशातलं ओके गुणाकारातलं. आता 3 × 3, 3 चोक 12, 4 × 4, 4 × 25, 5 आपल्याला भेटलं. आता विचारलं काय, तर सगळ्यात मोठ्या मित्रांनो बघा जे की मुलाचं वय किती, तर सगळ्यात मोठं गुणोत्तर कोणाचं आहे बघा, तर 5 बघायचं सर्वात मोठं गुणोत्तर आहे ओके. म्हणून या 5ला गुणाकारात समजायचं तर आपण हे 5 केलं, आलं किती 5 × 5 = 25 वर्ष मित्रांनो बघा जे की ठिकाणी सर्वात मित्रांनो जे की मोठ्या मुलाचं वय या ठिकाणी असणार आहे बघा, जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे ओके. पुढे 6वा प्रश्न बघा आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा 6वा प्रश्न आणि बघा आजच्या या भागातला सर्वात शेवटचा प्रश्न. तर एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले असता 8 आले तर खरे उत्तर काय असेल. मित्रांनो बघा, जर आपण त्या संख्येला मानलं x ओके, त्या संख्येला आपण या ठिकाणी x मानू ओके. आता जर या संख्येला आपण मित्रांनो या संख्येला xने 2ने भागण्याऐवजी जर 2ने गुणलं, जर या 2ने गुणलं तर आलं किती बघा, आपलं उत्तर 8 आलं. तर खरं बघा उत्तर 8 आहे, तर खरं उत्तर काय, हे 8 हे उत्तर मित्रांनो बघा जे की चुकीचं उत्तर आहे. तर आपल्याला खरं उत्तर शोधायचं आहे. मग आता जर x गुणाकारात 2 केलं आलं किती 2x बरोबर हे आलं 8. आता डायरेक्ट मित्रांनो x बरोबर हे 8 घ्या आणि छेदामध्ये आलं 2. आता 2 चोक 8 म्हणजे मित्रांनो जे की आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली, तर 4 भेटली. तर मित्रांनो बघा आता x म्हणजे हे 4, तर या जर 4चा या संख्येला जर 2 भागण्याऐवजी त्यांना किती 2 गुणले तर 8 आहे बघा. जर आपण 2 गुणाकारात 4 केलं तर आपल्याला किती भेटलं, हे 8, जे की चुकीचं उत्तर. आता आपण काय करू, योग्य उत्तर करण्यासाठी या 2ला या 4ला मित्रांनो जे की बघा 2 या भागून घेऊ, गुणाकार न करता भागून घेऊ. आता जर 2 आपण भागलं तर 2 दोन्ही 4 मित्रांनो बघा जी की आपली ती संख्या मित्रांनो असणार आहे बघा, जे की आपलं खरं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब जे की 2 हे मित्रांनो ठरणार आहे ओके. जे की या प्रकारे मित्रांनो प्रश्नाचा आपण या ठिकाणी आन्सर काढू शकतो. तर मित्रांनो बघा पोलीस पाटील भरती हिंगोली पोलीस पाटील भरती 2026साठी मित्रांनो बघा ही संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो एकदम जे की उपयुक्त अशी ठरणारी होती. आणि मित्रांनो बघा प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मित्रांनो एकदम सोप्या ट्रिक्सनुसार एकदम मित्रांनो जे की बघा टिप्सनुसार या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेलो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आणखीन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आणखीन आपला महाटोका या ठिकाणी बाय केलं नसेल आपल्यावरही नंबर दिला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा डायरेक्ट किंवा 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. लगेच आम्ही हा महाटोका तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.